भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांच्या वारणानगरमधील कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या 248 गाड्या बुक करण्यात आल्या होत्या। त्यामुळे एसटीची जिल्ह्यातील सेवा विस्कळीत झाली। एसटीच्या सुमारे 1000 फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दौऱ्या येणार आहे, त्याच्यामुळे लोकांनी गाड्या सगळ्या बंद केल्या। त्या नागरिकांना जायचं होतं काय, लोकांनी औषध पाणी घ्यायला गेल्या तर ते औषध पाणी मिळालं नाही। गर्दी उभारून जमलो तरी पण कशाचं थानपात्र औषध लवकर मिळालं नाही। काय करायचं जनतेनं? हा ज्येष्ठ नागरिकांना जायचं कसं, त्यांचं सुखदुःख कसं कुणाजवळ मांडायचं आम्ही आता? त्या गाड्यामुळे सगळे आमच्या हालत झाली सगळ्या लोकांची। आता त्यांनी शासनाने लवकर विचार करावा। 10 वाजल्यापासून इथं थांबलोय आणि आमचं जरा जरुरीचं बँकेत काम होतं म्हणून आलोय। तर इथं 10 वाजल्यापासून एसटी नाही। आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसानं काय करायचं? मुलगा आमचा अटॅक घेऊन वारलाय। मग आम्ही आमच्या मुलांच्या शाळेसाठी इथं कोल्हापुरात राहिलोय। मग आता आम्ही कशाने जायचं? हे आमच्या मोठ्या अडचणी आहेत। आणि 2 लेक होतं, ते दोन्ही बी लेक वारलेत। सकाळी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी बराच वेळ गाडीची प्रतीक्षा करावी लागल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। राज्यशास्त्रामध्ये शिकवतात की हे शासन तुमच्यासाठी आहे, पण गेल्या वेळेस मुख्यमंत्री आले, आता राष्ट्रपती आल्या, तर आमच्या एसट्यांची गैरसोय होत आहे। तर शासन आमच्यासाठी आहे की आम्ही शासनासाठी, हेच समजत नाही सर आम्हाला। तर आमची कायम अशी गैरसोय होते, त्यासाठी आम्हाला कुणाकडे आम्ही तक्रार करायची आणि आमची समस्या कुठून म्हणजे ते जी सुधारणा होईल हे कळत नाही। तर आम्हाला गैरसोय व्हायला नको एवढंच हवं आहे। यापूर्वी शासन आपल्या दारी 8 मार्च महिला दिन, लाडकी बहीण योजना मेळावा अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीच्याच गाड्यांचा वापर करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे त्या काळात एसटीच्या नियमित फेऱ्या रद्द होत असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय।